शहादा शहरातील मेन रोडसह विविध भागात दररोज वाहतूक कोंडी होत आहे। व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांत वाहतूक कोंडीवरून तू-तू-मैं-मैं नित्याचीच झाली असून छोट्या मोठ्या कारणांवरून भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। यासाठी पालिका आणि पोलिसांनी संयुक्तपणे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे। मेन रोड, खेतिया रोडसह बस स्थानक आणि नगरपालिका परिसरात चौकात सतत वाहतुकीची कोंडी होत आहे। दिवसभरातून या भागात रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, संबंधित व्यावसायिक आणि वाहनधारक यांच्यात वाहन पार्किंगवरून भानगड होत असते। अनेकदा प्रकरण हमरी-तुमरीवर येते। पालिका आणि पोलीस प्रशासनाने या परिसरातील रहदारीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे। वाहतूक कोंडीतून शहरात मोठा अनर्थ होण्याचा धोका संभवू शकतो। यातून कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी तसेच शांततेचा भंग होऊ नये यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे असल्याची अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे। परराज्यातून बस येतात रॉंग साईडने। दरम्यान येथील परराज्यातून गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून येणाऱ्या बसेस पिंगाना येथून सरळ कुकडेल आणि तेथून गावात प्रवेश करतात। वास्तविक पाहता त्यांनी लोणखेडा मार्गे येण्याचे निर्देश आहेत, परंतु वेळ आणि इंधन वाचवण्यासाठी सरळ गावातून गाडी येत असल्याने त्यातून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते। दरम्यान शहरात वाहतूक नित्याचीच झाली असल्याने मुख्य चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक करणे गरजेचे आहे। अनेकदा शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा बायपास रस्त्यावर थांबणे पसंत करतात, त्याऐवजी नेमणुकीच्या ठिकाणी थांबून वाहतूक कोंडी सोडवणे गरजेचे आहे। मी भरत लोंढे आज या शहादा शहरामध्ये डांबरखेड्याच्या पुलामुळे मोठ्या वाहनांची जी वर्दळ आहे ती आपल्या नगरपालिका गांधी पुतळ्याजवळून जास्तच वाढलेली आहे। त्याच्यामुळे आम जनतेला आणि पायी चालणाऱ्यांना खूपच त्रास होतोय। या नियंत्रणासाठी या ठिकाणी जर आपण वाहतूक नियंत्रणाची काही व्यवस्था केली शासनाने, प्रशासनाने, तर अगदी सुखरूप आणि सोयीचं या ठिकाणी हे दळणवळण होईल व लोकांना हे आता सध्या सायंकाळची वेळ असल्यामुळे आणि रोज सध्या चालू असल्यामुळे सायंकाळी त्याची खूप वर्दळ असते। ते लोक फळं फ्रूट घेण्यासाठी बाजारामध्ये येतात, त्याच्यामुळे आपल्याला गर्दी या ठिकाणी वाढलेली दिसते आणि त्यातच या बसेसचा त्रास आणि वाहतुकीची कोंडी हा भाग या ठिकाणी निर्माण होतो आणि यातूनच मग पुढे वादविवाद निर्माण होण्याची शक्यता असते आणि मग पादचाऱ्यांना सुद्धा चालण्याचा त्रास होतो। या सर्व गोष्टींचा पोलीस प्रशासनाने विचार करावा आणि या ठिकाणी कायमस्वरूपी जर वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था जर केली तर सर्व सोयीचं होईल आणि लोकांनाही, नागरिकांनाही ते सोपं जाईल। धन्यवाद। नमस्कार। सध्या डांबरखेड्याचा पूल हा नादुरुस्त असल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणातली वाहतूक ही डायव्हर्ट करण्यात आलेली आहे आणि बरीचशी वाहतूक म्हणजे परराज्यातून, खास करून मध्य प्रदेश आणि गुजरातमधून येणाऱ्या बसेस असतील, मोठी वाहनं असतील, यांना खरं तर बायपास रोडने जाण्याच्या सूचना असताना देखील सर्रासपणे ही वाहनं शहादा शहराच्या मुख्य रस्त्यांवरनं, मग तो खेतिया रोड असेल, मेन रोड असेल किंवा बसस्टँडचा परिसर असेल, अशा ठिकाणाहून या वाहतूक होत असते आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे, सुरू होते आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारच्या भानगडी निर्माण होत आहेत। म्हणून माझी पोलीस प्रशासनाला, महसूल प्रशासनाला विनंती आहे की आपण त्वरित तिथं एक कायमस्वरूपी एक ट्रॅफिक पोलिसाची तिथं नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून हेवी व्हेकल्स असतील किंवा ज्या वाहनांची खरं तर शहादा शहरातून येण्याची गरज नाही अशांना डायव्हर्ट करून दुसऱ्या बायपासच्या रस्त्याने त्यांना निघण्याची सोय करण्यात यावी। यामुळे निश्चितपणाने जी ट्रॅफिक जॅम आता शहादा शहरामध्ये सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांची गैरसोय होते ती दूर होईल आणि संभाव्य भविष्यातील जे कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे ती सुद्धा होणार नाही। त्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या मोठी जी वाहनं आहेत यांना बायपास रोडनेच किंवा लोणखेड्याच्या मार्गे जो बायपास रोड त्या मार्गाने जाऊ द्यावा, त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शहरामध्ये येऊ देऊ नये अशा प्रकारची विनंती प्रशासनाला आम्ही केलेली आहे। धन्यवाद। सलाउद्दीन लोहार, फास्ट 24 न्यूज, शहादा।